नमस्कार मंडळी. 5.5 कोटींची रोकड, सोनं, चांदी, शस्त्रांचा मोठा साठा आणि हे सर्व सापडलं अशा व्यक्तीच्या बंगल्यात ज्याचा महिनापूर्वीच मृत्यू झाला होता. नेमका कोण होता संभाजीनगरचा कथित डॉन बाबा फरजान? त्याच्या घरात एवढी संपत्ती कशी जमा झाली आणि पोलिसांनी ही संपूर्ण कारवाई इतक्या गुपितपणे कशी पार पाडली? चला जाणून घेऊया संपूर्ण प्रकरणामागची कहाणी. मंडळी, छत्रपती संभाजीनगरमध्ये अलीकडे झालेल्या एका कारवाईने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे. पहाटेच्या सुमारास शहरातील मिठमिठा पडेगाव परिसरात असलेल्या एका आलिशान बंगल्यावर अचानक धाड टाकण्यात आली. विशेष म्हणजे ही कारवाई इतकी गोपनीय होती की स्थानिक पोलिसांनाही तिची पूर्ण माहिती नव्हती. गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे हे ऑपरेशन राबवलं. बंगल्याची झडती सुरू होताच एका मागोमाग एक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या. घरात वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलेली मोठ्या प्रमाणातील रोकड, सोनं, चांदी, शस्त्रास्त्र आणि महत्त्वाची कागदपत्र पोलिसांच्या हाती लागल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान समोरे 5.5 कोटी रुपयांची रोकड, मोठ्या प्रमाणात सोनं, चांदी, रायफल, पिस्तूल, रिव्हॉल्वर, तलवारी तसेच हजारो जिवंत काडतुसे सापडल्याची माहिती समोर आली. याशिवाय आणखीन बेनामी मालमत्तेशी संबंधित कागदपत्रेही पोलिसांनी जप्त केल्याचं सांगितलं. पण या प्रकरणातील सर्वात मोठा धक्का म्हणजे ज्या बंगल्यावर ही कारवाई झाली तो बंगला होता कथित डॉन बाबा फरजान याचा. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतरही एवढा मोठा साठा घरात कसा राहिला आणि तो कोणाच्या ताब्यात होता या प्रश्नाची उत्तरं शोधण्यात मोठं आव्हान आता तपास यंत्रणांसमोर. आता प्रश्न पडतो, नेमका कोण होता बाबा फरजान? संभाजीनगरमध्ये एक काळ असा होता जेव्हा बाबा फरजानचं नाव गुन्हेगारी विश्वात मोठ्या प्रभावाने घेतलं जात होतं. खंडणी, जमिनीचे वाद, आर्थिक व्यवहार आणि संघटित गुन्हेगारांशी त्याचं नाव अनेकदा जोडलं गेल्याचा दावा समोर आला. त्याच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल झाल्याची माहिती विविध अहवालांमध्ये यापूर्वी समोर आली आहे. यामुळे तो पोलिसांच्या रडारावर अनेक वर्षांपासून असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या कारवाईनंतर आता केवळ त्याच्या जुन्या गुन्ह्यांचीच नव्हे तर त्याच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी अधिक वेगाने सुरू झाली. जप्त करण्यात आलेली रोकड नेमकी कोणत्या व्यवहारातून आली? सोनं चांदी कुठून जमा करण्यात आलं? शस्त्रांचा एवढा मोठा साठा कोणत्या उद्देशाने ठेवण्यात आला होता? आणि या संपूर्ण नेटवर्कमध्ये आणखीन कोण कोण सहभागी होतं? या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं तपासातून समोर येणं बाकी. सूत्रांच्या माहितीनुसार या कारवाईपूर्वी अनेक दिवस गुप्त पद्धतीने माहिती गोळा करण्यात आली होती. यानंतर योग्य वेळ साधून पहाटेच्या वेळी संपूर्ण ऑपरेशन पार पाडण्यात आले. त्यामुळे कोणालाही पुरावे नष्ट करण्याची किंवा घटनास्थळावरून पळून जाण्याची संधी मिळाली नाही. आता जप्त करण्यात आलेली सर्व रोकड, दागदागिने, शस्त्र आणि कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखा आणि इतर तपास यंत्रणा या प्रकरणातील प्रत्येक आर्थिक व्यवहाराचा मोगाव घेत आहे. काही व्यवहारांमध्ये मनी लॉन्ड्रिंग किंवा बेनामी मालमत्तेचे संबंध आहे का याचाही तपास केला जात असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. तपास अद्याप सुरू असणं, अनेक बाबींची अधिकृत पुष्टी होणं बाकी आहे. त्यामुळे अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, संभाजीनगरमध्ये झालेल्या या कारवाईने पुन्हा एकदा संघटित गुन्हेगारी, काळा पैसा आणि बेकायदेशीर शस्त्रसाठ्यांचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. पुढील काही दिवसात या तपासातून आणखीन मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणात पुढे नेमकं काय समोर येतं, बाबा फरजानच्या नेटवर्कमध्ये आणखीन कोणाचं नाव उघड होतात आणि जप्त करण्यात आलेल्या संपत्तीचं खरं रहस्य काय आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.